Good morning. Oh, here he is, the handsome boy, my little brother. Oh. Hi. Oh! Anyway, hi. मी ओम. सॉरी तुला एअरपोर्टवर रिसीव्ह नाही केला. हो, कारण मी दिलेल्या जबाबदारीपेक्षा सुद्धा खूप मोठं महत्वाचं काम होतं ना तुझं. But that's okay. That's okay, Om. Om. I'm hungry. Yeah. Please. Oh, I'm sure you're hungry आणि म्हणूनच तुझ्यासाठी स्पेशल स्प्रेड आहे. You know, all important, healthy and organic stuff. आपल्या घरी सगळं ऑर्गॅनिक असतं आणि घरीच नाही ऑफिस मध्ये सुद्धा. तुला दिसेलच. कम 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 डार्लिंग प्लीज. मॉम सिट. हॅलो. हा सनी, मी स्वीटू बोलते, चिन्याची बहीण. तुझं काही बोलणं झालं का चिन्याशी? अरे नाही, तो कालपासून काही न सांगता घरातनं बाहेर पडलाय, काहीच पत्ता नाही. तो कुठे? झालं का तुझं काही बोलणं? तुला काहीही कळलं ना त्याच्याबद्दल तर मला कळव. शोधा ना चिन्याला. ते लोक मारून टाकतील त्याला. काय? 2 लाखाचं कर्ज केलं रे त्याने, 3% व्याजावर. कुठल्या तोंडाने सांगणार तुला? त्यात आम्ही सगळे भार तुझ्यावर. या गाढवानं असा घोळ घातला. तुला टेन्शन नको म्हणून नाही बोललो रे आम्ही. दादा. अहो मी ठीक आहे. पैशाचं करू काहीतरी. मुलगा महत्वाचा आहे. आधी ना चिन्याला शोधायला हवं. हो. चिन्या, जोरात लाव. हो चिन्या. हॅलो हॅलो चिन्या. स्वीटू. शांत हो पहिले. अजिबात रडू नकोस. कुठे विचार? तू मला सांग कुठेस ते? राजूकडे त्याच्या घरात लपून बसलं. मला खूप भीती वाटते. कसली भीती? आम्ही आहोत ना इथे सगळे. काकीची काय अवस्था झाली माहितीये तुला? इथे रडून दम लागतोय तिला. काका दादा आई सगळे टेन्शन मध्ये. काय रे? चिडलेत का ग ते माझ्यावर? अरे कुत्र्या, तू तिथेच थांब, येऊ नकोस. निघून जा आमच्या आयुष्यातून कायमचा. शांत हो. अहो नको ना. अहो काय अहो? चिडलेत का? चिडणार नाहीत. अरे 12 वाजले तुझ्यामुळे सगळ्यांचे. दादाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली आहे तुझ्यामुळे. दादाला काय झालं? सुटू काय झालं दादांना? दादा ठीक आहे? तुम्हाला सांग सुटू, दादाला काय झालं? काही नाही झालंय बाळा दादांना, काही नाही. हा तू शांत हो आणि घरी परत ये बरं. कसं आहे, बाईंची पोरं मारून टाकतील मला. मला खूप भीती वाटते त्याची. सुटू मग शेण खायला कोणी सांगितलं होतं तुला? तू घरी ये, बघतोस तुला. शरद, तू आता गप्प बसशील का? ए चिन्या, तू जिथे आहेस ना तिथेच थांब. आम्ही तुला न्यायला येतोय. तुला माहिती ना कुठे येतो? तू थांब, कुठेही जाऊ नको. सुटू नको. सुटू सुटू ऐक मला. सुटू नको प्लीज. सुटू नको. सुटू मला मारते. सुटू नको. स्वीटू, दादांची काळजी घे. येऊ दे त्याला, बघतोच. शरद, तू सुमन बरोबर थांब आणि डोक्यावर जरा बर्फाची लादी ठेव. वयात आलेल्या पोरांवर असं चिडायचं नसतं, कळत नाही का रे तुला? स्वीटू हो मी चल स्वीटू. सुमन, चिन्या, भाऊजी.
चिन्या चिन्या कुठे? दादा दादा मी चुकलो. माझ्यामुळे सगळी वाट लागली. मग माझ्यामुळे तुम्हाला काय नाही झालं. काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाही. तू आधी रडू नकोस आधी. तू मला बोलला का नाहीस रे? अरे आपण केलं असतं ना काहीतरी. तू आणि तुझ्या बापाने हे सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. अरे 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 आधी आधी रडू नकोस, रडू नकोस. अरे तुझ्यापेक्षा पैसा महत्वाचा नाहीये. अरे घरी जाऊन बघ तुझ्या आईची काय अवस्था झाली आहे ते. अरे तू आज सापडला नसतास ना तर सगळ्यांचा जीव गेला असता. परत असं सोडून जाऊ नकोस आम्हाला. चुकलो दादा. माझ्या लग्नासाठी केलंस ना हे? इतका कंटाळा आलाय तुला माझा की कर्ज काढून माझी पाठवणी करायला निघाला होतास? सॉरी यार स्वीटू. हे बघ, तुम्ही सगळे माझ्यावर जेवढं प्रेम करता ना तेवढं प्रेम करणारा नवरा मिळेपर्यंत मी कुठेही जाणार नाही, कळलं? हा चल आता आपण आपल्या घरी जाऊ. उठ. कपडे बदलून जा. जा. दादा ते जरा पैसे हवे होते बससाठी. कल्याणला एक काम आहे. किती रे? 30 रुपये. ताई तुमचे कसे आभार मानावे खरंच कळत नाहीये मला. राजू तू चिन्याचा खरंच खूप चांगला मित्र आहेस. आम्ही आमच्या मुलाला आता घेऊन जातो. चिन्या. हा चल. काय झालं? नाही नाही मी नाही येत. का? अगं ते भाईचे पैसे दिले नाही तर त्याचे पोरं मारतील मला. नाही स्वीटू. चिन्या मी आहे ना. स्वीटू याला घेऊन घरी जा. मी आलोच. दादा तुम्ही कुठे चाललायत आता? माझी नको काळजी करू. काळजी घ्या. आलोच जा. चल. काही नाही आम्ही आहोत ना आता. मी तयार आहे. हो मला मान्य आहे. ठीक आहे मी तुम्हाला करतो फोन. काका गाडी काढा. ओम ओम ओम. ओके ठेवतो. लिसन, द गुड न्यूज इज मोमोचे डॅड आपल्या बिझनेस प्रपोजल मध्ये इंटरेस्टेड आहेत. अँड यू नो ही इज अ बिग 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 मॅन इन USA. सो लेट्स कम टुगेदर. आजपासून तू मोमोला तुझ्या बरोबर ठेव. आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व करून घे. ताई मला खरंच वेळ नाही, खूप काम आहे.
You know how it works. Okay. Let's go. Come. Have fun. Yes. Bye. You owe me for this. चल काकी, चिन्या आला आपला. बाबा काढा मला फोडून. बोलू नकोस महेश. खबरदार पुन्हा न सांगता गेलास तर मीच फटके देईन तुला. आई खूप सॉरी ग. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. नाही रे बाळा, नाही. तिलाच नाही रे, आम्हा सगळ्यांना. तू घराचं अगं दादा कुठे आहेत? अगं दादा कुठे? हॅलो हॅलो, ए नलू. हा शकू बोल. अगं काय झालं? उद्यापासून जॉब सुरू होणार आहे ना स्वीटूचा. मग आज यायला नको का इथं तिने? काय झालं? काय ठरलं तुमचं? हा उद्यापासून ना? नाही स्वीटूचं काही नक्की नाहीये अगं. काय? हॅलो मावशी, स्वीटू बोलते. हा मी येते उद्यापासून. ओ येतेस ना? ये 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 ये, मी वाटच बघते. अगं कॅलेंडर हातात धरून बसले मी. आणि आईला काय झालंय? तिला म्हणावं तुला काय ठरवायचं तू ठरव, संकोच करायचं तर कर, पण स्वीटू माझ्याचकडे राहणार आहे, कळलं? हो. आणि तुला कधी निघायचंय तू कळव, म्हणजे मी ओंकारला पाठवते. ओके? हो ठेवते. स्वीटू काय इथली अवस्था माहितीये ना तुला. या परिस्थितीत तू आम्हाला सोडून मुंबईला राहणार? आई, हीच परिस्थिती बदलायला मला मुंबईला जावंच लागेल. 2 लाख रुपये फेडायचे. एकटे दादा काय काय करतील? अभिनंदन, तुमच्या सगळ्या टेस्ट ओके आले आहेत. इकडे या. या या. हे बघा, तुमची एक किडनी शेट्टी सरांना देऊ शकता. मला वाटतं तुम्ही आजच ऍडमिट व्हा. नाही आज नको. माझी स्वीटू म्हणजे माझी मुलगी नोकरीसाठी मुंबईला जाणार आहे. ती गेली ना की मी इथे येतो, लगेच आपण ऑपरेशन करूया. हरकत नाही. तुम्ही हा फॉर्म घ्या आणि हे इथे इथे सही करा. काय लिहिलंय याच्यात? या ऑपरेशन मध्ये तुम्हाला काही कमी जास्त झालं तर ती जबाबदारी आमची नाही. काय झालं? करताय ना सही? मला काही कळलं नाही. हे बघा, स्पष्टच सांगतो, आता ऑपरेशन करताना काहीही होऊ शकतं. तुमची किडनी काढताना तुमचं काही कमी जास्त झालं, तुम्ही मेला. नाही म्हणजे असंच होतं असं नाही, पण समजा तसं झालं तर ती जबाबदारी आमची नाही. करताय ना?
माझं काही होऊ देत, पण पैसे मिळतील ना माझ्या घरच्यांना? नक्की नक्की मिळणार. अहो मी खात्री देतो. हं. हे बघा, हे बघा. कर, सही करा. ते आले. दादा, चिन्या, काय रे, काय झालं? चिन्या आहे का? चिन्या कुठे आहे? आहे ना, चिन्या आहे ना. तुम्ही बसा ना. बसायला टाइम नाही आपल्याकडे. चिन्या कुठे आहे बोल. चिन्या, ए चिन्या. मारून टाकलं. मी आहे ना. चल, मी आहे ना. चल, ये नको. ये तू. यांना तू घाबरतोस कारण यांनी तुला मारलं होतं, बरोबर ना? आता असं समज की ह्यानी तुला मारलं नाही तर शिकवलं. आयुष्यात काय करू नये याचा चांगला धडा शिकवला तुला. दादा, एवढे पैसे? अरे नवीन कंपनीनं लोन दिलं मला. अहो पण एवढ्या लवकर मिळतं लोन? तर मग माझ्यासारख्याच माणसाच्या शोधात होते ते. मला म्हणाले की तुम्ही अगदी मॅच आहात आमच्या कंपनीसाठी. त्यांचं आणि माझं जुळलं तिथंच. दादा, अरे वाचवलं आमच्या पोराला. सुमन, काय काय बोलतेस तू? हे तुमचं माझं कधीपासून करायला लागलीस ना? अगं ही स्वीटू लहान होती ना तेव्हा रात्री झोपायची नाही, तेव्हा दम लागत असून सुद्धा तिला खांद्यावर घेऊन असं बाहेर फिरत राहायचीस. तेव्हा नाही म्हणालीस ही आपली नाही म्हणून? दादा, तुम्ही खरं बोलताय ना? हे पैसे तुम्हाला, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा, तुम्हाला खरंच नोकरी लागली आहे ते? बाप मुलीच्या डोक्यावर हात ठेवतो ना ते फक्त आशीर्वादासाठी. खरंच माझं कामाचं झालंय शेट्टी अँड सन्स मध्ये. तू नको काळजी करू. हा बाप आहे अजून या कुटुंबाची काळजी घ्यायला. उद्यापासून जॉब जॉईन करायचा ना. आणि ओमकारना फोन कर, त्यांना ही आनंदाची बातमी दे. त्याची खूप मदत झाली आपल्याला. आणि हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांनी केलाय. जा, त्याला फोन कर. जा. हॅलो. बोल मावशी.
तुला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. ए काय काय? दादांना नवीन नोकरी लागली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. दुप्पट पगार आहे आणि 2 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत कंपनीने. एक मोठी गरज होती, ती भागली. मस्त ग, चांगली बातमी आहे. ए आता पार्टी पाहिजे हा पुरणपोळ्यांची. नक्की देईन. पुरणपोळ्यात काय, ते पचवायला जिरा गोळ्याही देईन. बरं ऐक ना, दादांच्या नव्या कंपनीचं नाव काय ग? शेट्टी अँड सन्स. आणि काका, मी उद्यापासून येते तुमच्याकडे राहायला. लवकर ये, मी येतो घ्यायला.